नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सीरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जॉनी मेरा नामची सीरीज सुरू आहे आणि आज मी त्याच्या शूटिंग बद्दल बोलणार आहे की शूटिंगच्या वेळेला काय काय घटना घडल्या आणि हा चित्रपट कसा बनला. सुरुवातीला जसं मी सांगितलं होतं की हेमा मालिनी यांची जेव्हा निवड करण्यात आली होती तेव्हा त्यांच्यामध्ये काही दोष आहेत असं गोल्डी साहेबांना जाणवलं होतं. त्यांचं दिसणं होतं, त्यांची एक व्यक्तिरेखा होती, तर त्या याच्यामध्ये त्या भारतीय पूर्ण अशा दिसत होत्या. मात्र जॉनी मेरा नाम यामध्ये त्यांची पाश्चिमात्य पद्धतीची अशी भूमिका होती, जी स्मगलिंग करते मुलगी, त्यामुळे बेल बॉटम घालते, ड्रेस घालते. गोल्डी साहेबांनी आधी मुळामध्ये त्यांच्यासाठी एक वीक तयार केला खास, आणि म्हणून बघा जो वीक या जॉनी मेरा नाम मध्ये हेमा मालिनी यांनी वापरला आहे तो त्या आतापर्यंत वापरत आलेले आहेत. त्यांची जी काही नंतरच्या चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी तोच वीक वापरलेला आहे, म्हणजे तशाच पद्धतीचा तो वीक त्यांच्यासाठी तयार केला, कारण त्यांचं कपाळ मोठं होतं, मी सांगितलं मागच्या वेळेला तसं. त्याच्यानंतर पाश्चिमात्य कपडे जेव्हा तयार केले हेमा मालिनी यांच्यासाठी, तेव्हा त्या आधी घालायला तयार नव्हत्या की नाही मला हे शोभणार नाही. तर गोल्डी साहेबांनी त्यांना सांगितलं की बघ हेमा, मी तुझ्यासाठी हे भूमिका जी आहे त्याप्रमाणे हे पद्धतीने हे ड्रेस बनवलेले आहेत, तर तू एकदा घालून बघ. जर का तुला नाही आवडले किंवा तुला असं वाटलं की मी या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नाहीये, तर आपण मग काहीतरी दुसरा विचार करूया. मात्र मी तुला शाश्वती देतो की या ड्रेसमध्ये कुठेही तुझं शरीर प्रदर्शन वगैरे काही होणार नाहीये. त्यामुळे हे पाश्चिमात्य जरी असले तरी सुद्धा तुझं शरीर झाकलं जाईल आणि कुठे त्याच्यामध्ये काही वावगं असणार नाहीये. आणि ते इतके छान समजावून सांगायचे, त्याच्यामुळे हेमा मालिनींना सुद्धा असं एक चांगलं वाटत होतं की हा दिग्दर्शक असा आहे की जो काही असं जबरदस्ती करत नाही की तुला हे ड्रेस घालावेच लागतील, अमकं करावंच लागेल. हे खूप समजावून सांगतात, खूप प्रेमाने सांगतात. आणि त्यांनी जेव्हा ते ड्रेस सगळे परिधान करून बघितले पाश्चिमात्य, तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे गोल्डी जे सांगत होते आपल्याला ते बरोबर आहे, आपल्याला हे ड्रेस शोभत आहेत. आणि नंतरच्या चित्रपटांमध्ये बघा, कितीतरी चित्रपटांमध्ये हेमा मालिनी यांनी अशा पद्धतीचे ड्रेस, बेल बॉटम आणि अशा सगळ्या मॅक्सी किंवा काही असे सगळे ड्रेस परिधान केलेले आहेत. तर ती सुरुवात खरी जी आहे ना ती जॉनी मेरा नाम मध्ये झाली. हेमा मालिनी यांचं आणखीन एक अशी गोष्ट होती की त्यांना रिहर्सल करायला आवडत नसे. आणि गोल्डी साहेबांचं असं होतं किंवा त्या काळामध्ये बहुसंख्य जे चांगले दिग्दर्शक होते त्यांची अशी एक पद्धत होती की आधी रिहर्सल करायची सीनची आणि मग सीन तो शूट करायचा, ते जेणेकरून किती चालत यायचंय, काय आहे, कसले संवाद आहेत, काय हावभाव द्यायचे आहे ते कलाकारांना कळतं. हेमा मालिनी यांना ते रिहर्सल करणं आवडत नसत. त्या एक रिहर्सल केली की म्हणायचे की नाही नाही, मी आता ना हे सीनच्या वेळेला मी असं हे सगळं करेन. तर गोल्डी साहेब त्याच्यावरती सुद्धा जबरदस्ती करत नसत. हेमा मालिनींना असं वाटायचं की मी जर का रिहर्सल केले तर माझ्यामधला जे स्पॉन्टेनियसपणा आहे तो निघून जाईल. पण गोल्डी साहेबांना वाटायचं की नाही, रिहर्सल केलं की तो अजून कलाकार आहे ना तो पॉलिश होतो. पण त्या ते जबरदस्ती करत नव्हते हेमा मालिनीवरती की नाही तू हे असंच करायला पाहिजे वगैरे. मात्र हेमा मालिनीचं जसं होतं ना की पूर्ण विश्वास होता गोल्डी साहेबांवरती, आणि त्यांचं एक खूप जमेची बाजू होती की ते त्या कलाकार म्हणून आपल्या दिग्दर्शकाचं, गोल्डी साहेबांचं ऐकत असत. की गोल्डी साहेबांनी सांगितलं की मला असं आहे, मी इकडनं तू या पद्धतीने कर, हा सीन अशा पद्धतीने मला हवाय, त्याच्यामध्ये हे एक्सप्रेशन हवं आहे, की त्या ते सगळं करून देत होत्या. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अजिबात गोल्डी साहेबांना कसलाच त्रास झाला नाही. आणि जया चक्रवर्ती म्हणजे हेमा मालिनीची आई, त्या नेहमी त्या काळामध्ये हेमा मालिनी बरोबर सेटवर येत असत. आणि त्यांनी गोल्डी साहेबांबद्दल आधीही ऐकलं होतं, त्यांची कामाची पद्धत बघितली होती आणि त्यांचा फार विश्वास होता गोल्डी साहेबांवरती की हा एक तर मुलगा खूप चांगला आहे आणि हा माझ्या मुलीला मदत करेल म्हणून. त्याच्यामुळे गोल्डी साहेब शूटिंगच्या तारखा घेण्यासाठी किंवा काही चर्चा करण्यासाठी दिक्कत हेमाजींच्या घरी जात असत. आणि हेमा मालिनींना सुद्धा त्यामध्ये वावगं वाटत नसत किंवा जया चक्रवर्तींना. त्याच्यामुळे हेमा मालिनींनी खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काम केलं. हा चित्रपट त्यांच्यासाठी अक्षरशः त्यांच्या करिअरला बूस्ट देणारा ठरला. या चित्रपटामध्ये देवसाहेबांनी कधीच कोणाला, कुठल्याच बाहेरच्या दिग्दर्शकाला सुद्धा त्रास दिला नाही. त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नव्हता. बाकीचे कलाकार सुद्धा नाही, प्राण सुद्धा अतिशय प्रोफेशनल होते. आणि प्राणचं मी तुम्हाला एक घटना सांगते. काही सीन जे शूट करायचे होते एक दिवस, त्याच्यामध्ये ते सीन जे होते ते प्राण, हेमा मालिनी आणि देवसाहेब या तिघांवरती ते चित्रित करायचे होते. मात्र गुलशन राय यांच्याकडनं जे इन्स्टॉलमेंट मधनं कलाकारांना जसे पैसे जात असतात, एक शेड्यूल झाल्यानंतर एक चेक जातो, दुसरा शेड्यूल झालं की त्यावेळेला दिला जातो, ते इन्स्टॉलमेंटला एक चेक हेमा मालिनींना मिळाला नव्हता.
आणि हेमा मालिनी या अतिशय पर्टिक्युलर आहेत की माझं मानधन मला मिळालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये वावगं काही नाही, का इथे बुडवणारे निर्माते बरेच असतात. कलाकारांकडनं काम करून घेतात आणि नंतर काहीतरी कारण सांगतात आणि पैसे बुडवतात. त्यामुळे त्यांना तो चेक गेला नव्हता म्हणून त्यांनी शूटिंगला यायला नकार दिला. त्यांनी गोल्डी साहेबांना सांगितलं की गोल्डी साहेब, मला यायला काहीच नाही, माझं तुमच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि मी आज जर का त्यांचा चेक मिळाला नसताना पुन्हा शूटिंग केलं तर ते पुढच्या वेळेला सुद्धा तसंच करतील. तर म्हणून मी येणार नाही. आणि आता असं होतं ना की हेमा मालिनी येणार नाही, तिघांचे सीन आहेत, तर आता करायचे काय? प्राण साहेबांनी विचारलं गोल्डी साहेबांना की आता तू पॅकअप करणार आहेस का? का ते सेटवर आले होते, देवसाहेब सुद्धा सेटवर आले होते आणि नंतर कळलं होतं की हेमाजी येत नाहीयेत म्हणून. तर गोल्डी साहेबांनी हे सांगितलं की नाही, मी हे शॉर्ट डिव्हिजन ह्या सीनची अशी करतो ना की ह्याच्यामध्ये हेमा नसली तरी चालेल आणि तरी सुद्धा मी करेन आणि तिचे जे काही एक्सप्रेशन्स आहेत किंवा तिचे जे काही संवाद आहेत छोटे मोठे या सीनमध्ये, ते मी तिच्यावरती नंतर चित्रित करेन म्हणून. आणि त्यांनी तशा पद्धतीने ते सीन काय 3-4 जे होते ते त्या दिवशी त्यांनी शूट केले. प्राण इतके खुश झाले गोल्डी साहेबांवरती आणि ते म्हणाले की मी असं दिग्दर्शक पहिल्यांदा बघितलं की निर्मात्याचं नुकसान होऊ नये म्हणून तो अशा पद्धतीने शॉर्ट डिव्हिजन करून सुद्धा एखादा कलाकार नसताना सीन चित्रित करत आहे. तुझ्या जागी जर का दुसरा कोणी दिग्दर्शक असता तर त्यांनी आज हेमा मालिनी आली नाहीये म्हणून पॅकअप केलं असतं आणि सगळा त्या दिवसाचा जो काय सेटचा खर्च होता किंवा स्टुडिओचा खर्च होता तो वाया गेला असता. तर मी कधी आयुष्यामध्ये चित्रपट निर्मिती केली तर मी दिग्दर्शक म्हणून तुला घेईन. आणि ते अत्यंत खुश होते. प्राणसाहेबांनी पण इतकं सुंदर काम केलं याच्यामध्ये आणि प्राणसाहेब अतिशय व्यावसायिक होते, त्यामुळे कधीच त्यांनी कोणाला त्रास दिला नाही, कुठल्या निर्मात्याला, दिग्दर्शकाला. ते तसंच या बाबतीत सुद्धा घडलं. त्याच्यामध्ये प्रेमनाथ आणि पद्मा खन्ना यांच्यावरती जे त्यांचं गाणं जे आहे, काही सीन आहे, ते पर्टिक्युलर गाण्याबद्दल मी सांगते, की जे हुस्न के लाखो रंग, त्यावेळेला असं होतं की तो जो खलनायक आहे म्हणजे प्रेमनाथ आहेत, ते तिच्याशी सलगी करायला जातात. तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतात, तिला ओढण्याचा प्रयत्न करतात आणि ते आपल्या प्रेमनाथ इतक्या त्या व्यक्तिरेखेमध्ये रममाण झाले होते, की पद्मा खन्ना घाबरायच्या, की बापरे, मला खरंच हे माझ्या अंगावर येणार नाहीत ना किंवा माझ्यावरती असं काही जवळीक करणार नाहीत ना. कधी-कधी गोल्डी साहेबांना सुद्धा भीती वाटायची. मात्र त्यांना एक विश्वास होता, की प्रेमनाथ हे एरवीच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये अत्यंत सज्जन व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना किती ते आपल्या कॅरेक्टरमध्ये गेले, समरस झाले, तरी सुद्धा ते असं काही करणार नाहीत, की त्या मुलीला त्रास होईल किंवा तिच्यावरती काहीतरी आपण अतिरेकीपणा काहीतरी केलेला आहे असं काही वाटणार नाही. सेटवरची माणसं काही-काही वेळेला पद्मा खन्ना यांना घाबरवायची, की बघ प्रेमनाथ ना आता ते तुझा हात वगैरे पकडतात ना, तर ते खरंच तुला ओढतील. तर ते सगळं ते पद्मा खन्ना सुद्धा घाबरले होते. मात्र गोल्डी साहेबांना अत्यंत त्याच्यामध्ये विश्वास होता. गोल्डी साहेबांना आणखी विश्वास असला ना तरी सुद्धा, की जेव्हा त्यांना असं वाटायचं, की इथे प्रेमनाथ कुठेतरी आता जास्त तर करणार नाहीत ना, जास्त जवळीक तर होणार नाही ना पद्मा खन्नाची, किंवा तेव्हा ते गाणं कट करायचे, की नाही. आता यामध्ये बघा, की जसं मी म्हटलं, की पद्मा खन्ना या कथ्थक नृत्यामध्ये प्रावीण्य होत्या आणि हे गाणं सगळं होतं हे पाश्चिमात्य धाटणीचं होतं. तर त्याच्यामुळे जेव्हा याची रिहर्सल या गाण्याची चालू होती, तेव्हा सुरेश यांनी एक ना असं एक केलं होतं, की हुस्न के म्हणजे जो ठेका आहे ना, तो त्यावेळेला ते आपल्या छातीवर मारत असत. लाखो रंग कोणसा असं. तर त्यांनी ती बीट जी होती ना, ती त्यांनी व्यवस्थित अशी पकडली होती आणि त्यावेळेला ते आपल्या छातीवर मारायचे. तर त्यांना आणि गोल्डी साहेबांनी सांगितलं होतं, की हिच्याकडनं पूर्ण रिहर्सल करून घे या गाण्याची आणि तो जोपर्यंत पाश्चिमात्य ठेका येत नाही तिच्या डान्स स्टेपमध्ये, तोपर्यंत मी ह्याचं चित्रीकरण करणार नाही. त्याच्यामुळे बरेच दिवस 1 महिना, 1.5 महिना केल्यानंतर सुरेशनं विचारलं होतं गोल्डी साहेबांनी, की पद्मा करते आहे का जसं तू जो काही ठेका धरलेला आहेस आणि ज्या काही स्टेप ठरवल्या आहेत त्या? तर म्हणे नाही, अजून ना तिच्यामध्ये ते सगळं कथ्थक नृत्य येतं. तर त्यावेळेला गोल्डी साहेबांनी पद्मा खन्नांना सांगितलं होतं, की बघ पद्मा, मी तुला सांगितले की हे पाश्चिमात्य गाणं आहे धाटणीचं, तर त्याच्यामुळे मला तशा स्टेप पाहिजेत. पण तू अजूनही ते करण्याचा प्रयत्न कर, शिकण्याचा प्रयत्न कर आणि ज्या दिवशी मला सुरेश सांगेल, की पद्माला हे गाणं आता त्या स्टेप्स येतायत, तेव्हा मी हे गाणं चित्रित करेन. आणि तेव्हा जेव्हा सुरेशनी सांगितलं होतं, की आता पद्मा त्या पद्धतीने करते आहे, स्टेप्स ज्या करायच्या आवश्यकता आहे ती, त्यानंतर हे गाणं चित्रित केलं होतं. या चित्रपटाचं सगळं शूटिंग असताना गुलचंद रायना फारसे सेटवर येतच नसत. म्हणजे ते
दोनदाच आले होते. एकदा तर येऊन सरळ निघून गेले. पहिल्यांदा जेव्हा ते सेटवर आले होते तेव्हा त्यांनी मोठा एक चॉकलेटचा डब्बा घेऊन आले होते सगळ्या युनिटसाठी आणि त्यांना चॉकलेट वाटली होती की मी निर्माता झालो म्हणून. परंतु ते अजिबात येत नसत. जेव्हा जेव्हा त्यांना कोणी विचारलं, काही अडचण आली एखादं किंवा काही, तेव्हा ते म्हणत असत की नाही, या चित्रपटाचा प्रोड्युसर आहे ना तो गोल्डी आहे, तुम्ही त्यांना विचारा, गोल्डी साहब को पूछो. सो गोल्डी साहब को पूछो. एक शूटिंग जे होतं शेड्यूल ते काठमांडूला झालं होतं. तर त्यावेळेला असं झालं होतं की ज्या हॉटेलमध्ये कलाकार, सगळे प्रमुख कलाकार उतरले होते तिथेच गोल्डी साहेबांची पण रूम होती. मात्र हेमा मालिनी यांना जी रूम दिली होती ती त्यांना आवडली नव्हती. शिवाय त्यांचा भाऊ सुद्धा त्यावेळेला त्यांच्या बरोबर आला होता, तर त्याच्यासाठी रूम नव्हती. तर अशा वेळेला त्यांनी भावासाठी तर रूम एक हेच केली. म्हणजे गुलशन यांनी सांगितलं की हे मला काही माहिती नाही प्रोडक्शन मॅनेजरला, हे गोल्डी साहेबांना विचार. त्यामुळे गोल्डी साहेबांनी एक एक्स्ट्रा रूम घेतली जी हेमा मालिनी यांच्या भावासाठी होती आणि ते आपली स्वतःची जी रूम होती ना ती त्यांनी हेमा मालिनींना दिली आणि ते एका छोट्या हॉटेलमध्ये छोट्या रूम मध्ये राहायला गेले होते की ठीक आहे मी ऍडजस्ट करेन, काही हरकत नाहीये. म्हणजे स्वतः निर्माता असल्यासारखे पैसे वाचवत होते. म्हणजे त्याच हॉटेलमध्ये हट्ट करू शकले असते की मला दुसरी रूम द्या किंवा काही करा. मात्र गोल्डी साहेब ना प्रत्येक ह्याच्यामध्ये स्वतः निर्माता आहे, उगाच कशाला मी गुलचंद राय यांचा पैसा फुकट घालूया. इथे तर मी दिवसभर तर शूटिंग करणार, तर हॉटेलमध्ये फक्त झोपायला जाणार आहे, ते कशासाठी. म्हणून ते तिथे राहिले होते. म्हणजे गुलशन राय जसे प्रत्येकाला सांगत की या चित्रपटाचा निर्माता गोल्डी आहे, गोल्डी को पूछिए, गोल्डी बता देगा, तर त्याच्याप्रमाणे ते गुलशन राय यांचा पैसा वाचवण्याचा प्रत्येक प्रयत्न करत होते प्रत्येक बाबतीमध्ये. आणि आपण एक निर्माता असल्यासारखं त्या चित्रपटावर त्यांनी लक्ष दिलं होतं. अशा पद्धतीने गोल्डी साहेब आपला स्वतःचा चित्रपट आहे या पद्धतीने ते काम करत होते आणि त्यांनी चित्रपट पूर्ण केला. चित्रपट प्रदर्शित होताना आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काय झालं ते मी पुढच्या एपिसोड मध्ये सांगेन. तोपर्यंत बघत राहा मायाजाल. धन्यवाद.